तर नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. तर आजचा व्हिडिओ होणार आहे, मी आज गावी जातो. खुश झालात ना सगळे? तसंच मला पण खुशी होते, कारण मी 2-3 महिन्याने आता गावी जातो. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवीन माझी जर्नी कशी असेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. चला मी आता निघतो, माझी बॅग घेतो आता आणि निघतो. तर बघा गाईच, चला. तर आता मी निघालो. चला आता बॅग बिग घेतली, आता आपला रूम लॉक करून आपण निघूया. चला लॉक लावूया आणि निघूया पटकन. तर मी आता निघालो आहे बिल्डिंगच्या इथून, उतरतो खाली, मग तिथून रिक्षा पकडून आता मी जाणार आहे. चला आलो बिल्डिंगच्या बाहेर. हा ग्रीन व्हॅली म्हणून स्टॉप आहे आपला रिक्षाचा. तर आता ह्या बघा रिक्षा लागले इथून आपण आता स्टेशनला जाणार आहोत. ऊन पण भरपूर आहे, बघू शकता तुम्ही, घाम निघालाय पूर्ण. चला रिक्षा पण भेटली आपल्याला, आता जाऊया आपण आपल्या स्टेशनला. चला रिक्षा बघा फटाफट पळवतोय आपला ड्रायव्हर आणि आपण आलोय आपल्या स्टेशनला, पनवेल स्टेशनला. बघू शकता तुम्ही, 15 मिनिटं लागतात आपले तिथून यायला. आता तिकीट वगैरे काढूया आणि मग जाऊया. हे तिकीट काढून झालं आहे आपलं. आता आपण जाऊया वरती, नेत्रावती. आपल्याला ट्रेन पकडायची आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. हे बघा इथून आपण वरती जातो. हे आपलं स्टेशन आहे पनवेलचा. हे बघू शकता स्टेशन आपलं पनवेल आहे. लोक येत आहेत जात आहेत आपल्या इथून. त्याला 6 नंबर प्लॅटफॉर्मला आपण चाललो आहे आता. इथे सर्व ट्रेन लागतात आपल्या, बघू शकता तुम्ही. भूक पण लागली, काहीतरी खायला पाहिजे. खूप भूक लागली होती म्हणून एक वडापाव घेतलाय. हे बघा आपलं स्टेशन, इकडे लोकल लागतात आपल्या आणि या साईडला गावच्या ट्रेन लागतात. तर आपली आली नेत्रावती ट्रेन आणि आपली सुटली ट्रेन. आता बघा, आता इथून आपण आपला प्रवास असेल संगमेश्वरपर्यंत, पनवेल ते संगमेश्वर. चला पनवेल बाय बाय. रोह्याला गाडी थांबले बघा. रोहा स्टेशन, आपली पब्लिक उतरले इथे सगळे रोह्याची. आणि आता आपल्याला बसायला जागा भेटणार आहे. इथून गर्दी होती आज. हा बघा एक माझा मित्र भेटलाय मला ट्रेनमध्ये. रोह्यावरून गाडी सुटली आपली. बघा रोह्याचं स्टेशन आहे. आता इथून आपल्याला बसायला जागा भेटणार आहे. त्यामुळे इथं आता बसायला भेटलं, बसायला सोडून द्या, झोपायलाच भेटलंय. बघून घ्या वरती. परत आपण वडापाव वगैरे घेऊया आणि खाऊया. वडापाव घेतो एक. चला आता वडापाव खाऊया. चिपळूणला आलोय आपण आता. या वडापाव खायला. भूक लागली होती म्हणून वडापाव घेतलाय. परत चहा पण घेतली होती. सकाळपासून आता परत एक वडापाव खातोय मी. चला संगमेश्वर आलं, तर आपण जाऊया आपल्या स्टँडला. संगमेश्वर रोड. पण आता इथून रेल्वे स्टेशन वरून जाणार आहात खाली. बघा आपलं रेल्वे स्टेशन. तर इथून आपण जाणार आहोत खाली आपल्या डेपोपर्यंत. ट्रेन पण सुटले बघा. रेल्वे स्टेशन दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आपलं स्टेशन. आता जाऊया आपण खाली. वेलकम टू संगमेश्वर. इथे रिक्षा लागतात बाहेर बघा आपल्या डेपोपर्यंत जायला. चला आता आलो स्टेशनच्या बाहेर. चला आता आपण जाऊया डेपोच्या इकडे आपल्या. हे बघा रेल्वे स्टेशन आपला.
हा जातो आपल्या डेपोच्या इकडे रोड, हा जातो तुरळ, आरवली आणि सावर्डे आणि चिपळूणच्या इकडे. चला आपली लाल परी आली, तर जाऊया आपण आपल्या घरी. चला बस भेटली, आता जाऊया आपण घरी आपल्या. पोचलो कर्जुवेला. तर इथून आपली बस खाली जाईल, वस्तीला असते इथे बस आपली. हे बघा आपलं भोळे दुकान स्टॉप आलंय. हे बघा भोळ्यांचं दुकान आणि हे आपलं तळेकरीण देवीचं मंदिर बघा. इथेच आपली बस वस्तीला असते. आता जाऊया घरी. इथपर्यंत आपला प्रवास होता बसने, तर इथून जाऊया आपण आपल्या घरी. हे बघा तळेकरीण देवीचं मंदिर. आता उतरलोय बसमधून, आता चाललो घरी. आता भेटतो सर्वांना, व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. तर चाललो मी, आता पोचलो. आता घरच्यांची रिॲक्शन बघूया आपल्या काय आहे ती. एवढ्या महिन्यानं आलोय मी इकडं परत गावाला आपल्या. तर आता बघूया घरचे काय आपले बोलतायत, कसे काय विचारपूस करतायत, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच सर्व काही. आता पोचेन 2 मिनटात घरी. आता आलोय, आमचा रोड आहे ना, जरा बघू शकता तुम्ही. चला आता आलोय घरी. आता बघूया घरच्यांची रिॲक्शन काय आहे आपल्यासाठी. गेट आहे, पुरं येऊ नये म्हणून. चला आता पोचलोय. आजी पण माझी उभी आहे इथे बघा. हे बघा आजी. घरच्यांना भेटलो. आता आपला एक हंटर म्हणजे रमेश बाबा आपला, त्याला भेटून येतो. आताच घरी आले ते त्यांचं घर आहे. हे ढोलकी बिलकी वाजवतात. हे आपले रमेश बाबा. रमेश बाबा बरे आहो. बरे आहो काय बनवलं मला बघा रमेश बाबा. जेवायला पण मस्त काजूची भाजी दिली आज आजीने आणि मम्मीने. तर आता या जेवायला. काजूची भाजी, डाळ भात मस्तपैकी आणि मच्छी पण आहे, मम्मी आणते. हे माझं घर आहे.